येताना बुलडोजरच घेऊन येईन, येताना बुलडोजरच घेऊन येईन. आजची तर सकाळची न्यूज भैया अशी मी टीव्हीला पाहिलं, इराणचा राष्ट्राध्यक्ष मेलाय आणि भारतात ओरडायला लागले. ते भारतात राहायचं आणि सुताक त्यांचं पाळायचं. म्हणून म्हणतो डीएनए चेक करा यांचे. यांना मी परत सांगतोय, कायद्यानं न्यायालयाच्या अधीन राहून, संविधानाच्या अधीन राहून जे पण काही नम्रतेने करता येईल ते करा. आणि प्रशासनानं जे अधिकार आपल्याला दिलेत त्या अधिकाराचा योग्य उपयोग करा. असलं प्रशासनाच्या धमकीचं पत्र जर आमच्या लोकनियुक्त सरपंचाला येत असेल, ग्रामपंचायतीला येत असेल, तर ही कुठली दादागिरी आहे? कसली भीती आहे तुमच्या मनात? तुम्हाला बघायचं का? प्रशासनाने फक्त सांगा, प्रशासनाने फक्त सांगा. त्यांना लय सिरियस घेतलंय आम्ही. आता जाता जाता आम्ही सगळे जातो ते पाडून टाकतो. मग परत म्हणू नका कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून, परत म्हणू नका कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून. आम्हाला कायद्याचे पालन करायचे, आम्हाला संविधानाचं पालन करायचे, आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांनी काही सांगितले याचं पालन करायचे आम्हाला. आता मला यायची गरज मला वाटत नाही आहे म्हणून, पण तसं अचानक कधीतरी रात्री आलो तर प्रशासनाला सांगतो, येताना बुलडोजरच घेऊन येईन, येताना बुलडोजरच घेऊन येईन. त्याच्याकरता प्रशासनानं कायद्याला अधीन राहून, जे अनधिकृत आहे ते अनधिकृत आहे, जे अधिकृत आहे ते अधिकृत आहे. जर अनधिकृत म्हणून मागणी केलेली आहे, त्याचे पुरावे दिलेले आहेत सरपंचांनी, ग्रामपंचायतीने, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. काल तुम्ही कारवाई केली, अजिबात नोटीस न देता कारवाई केली. सगळे आमची हिंदूंची दुकानं पाडून टाकली, सगळे आमची हिंदूंची दुकानं पाडून टाकली.